आज दुपारचं जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम केला आणि लगेच शिर्डीला निघालो. पप्पा सोडवायला येत होते घरी. अक्षदा पहाटेच पुण्याला गेली होती, कारण आजपासून तिची पण ड्युटी चालू होणार होती. मम्मी आणि आजीला बाय केलं. आत्या पण आल्या होत्या आणि मग निघालो. जायची इच्छा तर अजिबातच नव्हती, पण उद्यापासून राजविकाचे स्कूल सुरू होते, मग आज निघालो. किती दिवस राहिलं तरी माहेरी राहायची इच्छा अजिबात संपत नाही. असे वाटते अजून 1-2 दिवस राहावे, पण घरी तर जावंच लागते. प्रत्येक लेडीजची हीच तर कहाणी आहे. दिवाळी झाली तरी पाऊस काय संपेना. सगळीकडे सारखा नाही पडत पाऊस, मध्ये 1-2 ठिकाणी आम्हाला पाऊस लागला. संगमनेरला जेव्हा शॉपिंगला गेलो होतो तेव्हा मी काही प्लांटर्स आणले होते, तर घरी आल्यावर लगेच मी त्यात छोटे छोटे प्लांट्स लावून घेतले. काही प्लांट्स तर मी मम्मीकडूनच आणले होते, मग ते सुकून जातील म्हणून लगेच लावून घेतले. तोपर्यंत लगेच संध्याकाळच्या दिवाबत्तीचा पण टाईम झाला होता. छोटी गौरी गॅसवरच भाजून घेतली. हे मी संध्याकाळी रोजच करत असते. गौरीच्या निखाऱ्यावरती रोज एक कापूर आणि थोडंसं धूप टाकून मी पूर्ण घरात फिरवत असते, आणि निगेटिव्ह एनर्जी पण घरातील कमी होते आणि फ्रेश पण खूप वाटते. बाहेर तुळशीला पण दिवा लावून घेतला आणि लगेच संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि किचनमधली रोजची कामे आटपून घेतली. उद्या राजविकाची स्कूल आहे, तर तिची पण बॅग भरून ठेवली. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.